नितेश राणे पोलिसांना एकेरी भाषेत बोलतात। आत्ताच एक व्हिडिओ समोर आला आहे की संजय गायकवाड यांचा खाजगी वाहन एक पोलीस कर्मचारी धुत आहे। पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रकार चालू आहे का, असं वाटतं की तुम्हाला? सत्ताधारी नाही, मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या पोलिसांबद्दल संबंध भारतामध्ये एक वेगळा आदर आहे आणि महाराष्ट्राच्या पोलिसांच्या प्रत्येक आदराची, सन्मानाची सदर रक्षण आहे, खलं निग्रह आहे। सत्याची बाजू घेऊन काम करणारे हे पोलीस अधिकारी कर्मचारी असतात। त्याच्यामुळे मला असं वाटतं की पोलिसांचा सन्मान आणि मान राखला गेला पाहिजे आणि पोलीस हे एखाद्या आपल्या जवानासारखेच आहेत। जसं सीमेवर जवान लढतो तसं आपल्यासाठी पोलीस सुद्धा हा सैनिकाप्रमाणेच काम करत असतो। जो सन्मान आपण जवानाला देतो तो सन्मान आपण पोलीस कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला सुद्धा देत असतो। त्यामुळे मला असं वाटतं की जे काय चित्र माध्यमातून फिरलं ते किळसवाणं आहे आणि ते मनाला न पटणार आहे। याची काळजी आमच्यासारख्या सगळ्याच नेत्यांनी घेतली पाहिजे भविष्य काळामध्ये, असं मला वाटतं। जो बूंदों से गई वो होंदों से आती नहीं, असं आहे की ज्या पुतळ्याचं पंतप्रधानांनी उद्घाटन केलं तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनाला ही गोष्ट लागलेली आहे, लक्षात ठेवा। आणि काय होतं, इंग्रजांनी जे काही पूल केले किंवा इंग्रजांनी ज्या काही इमारती केल्या त्या शेकडो वर्ष झाले अजून तशाच्या तशा पक्क्या आहेत। स्वातंत्र्यानंतर जे हे राज्यकर्ते सत्तेवर आले याच्यामध्ये कुठलंही विकास काम करायचं असलं तर त्याच्यात अर्ध्यात तुम्ही आणि अर्ध्यात आम्ही, पैसे खाण्याच्या लालसेपोटी हे कामं चांगल्या क्वालिटीचे होत नाहीत आणि त्याच्यातनं हे सगळं घडतं। तर मला असं वाटतं किमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत असं व्हायला नको होतं। महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवप्रेमीची भावना दुखावलेली आहे। सरकारने हा विषय खूप सिरियस घेणं गरजेचं आहे। इथून पुढे जिथे कुठे पुतळे बांधायचे असतील किंवा विकासाच्या नावाखाली काही रचना उभ्या करायच्या असतील तर त्या पैसे न खाता म्हणजे इंग्रजांचा त्या बाबतीत कामाच्या बाबतीतला आदर्श घेतला पाहिजे सरकारने। इतक्या क्वालिटीचं काम त्यांनी केलं पाहिजे। अजून इंग्रज लोक आपल्याकडे पत्र पाठवतात, ते बिल्डिंगला 100 वर्ष झाले, त्याची काळजी घ्या किंवा ती दुरुस्त करा, पण ती बिल्डिंग पडायला तयार नाही आणि इथं पुतळे पडायला लागलेले आहेत। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला खाली मान घालावं लागलेले, महाराष्ट्रातली जनता अपमानित झालेली आहे। मला असं वाटतं जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे। उगीच राजकारण करायचं म्हणून त्याचं समर्थन करण्याच्या भानगडीत कोणी पडू नये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।